नमस्कार मित्रहो, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण SBIचं इंटरनेट बँकिंग म्हणजेच युजर आयडी आणि पासवर्ड कसा मिळवायचा हे आपण लाईव्ह पाहिलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SBI युनोचं ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून आपण लॉग इन करून कशा पद्धतीने फायदे घेऊ शकतो हे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर जायचंय। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं युनो टाईप केल्यानंतर आपल्या समोर सर्वात वर युनो SBI अशा प्रकारे दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचं। त्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय। मी या ठिकाणी SBI युनो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतो। बघा या ठिकाणी माझं ॲप्लिकेशन डाउनलोड होत आहे, थोडा वेळ घेऊ शकते। अशा पद्धतीने ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन या ठिकाणी क्लिक करायचं। ओपन केल्यानंतर अलो ऑल व्हाईल युजिंग द ॲप परमिशन द्यायची। त्यानंतर बघा आपल्यासमोर असं स्क्रीन येईल। त्यानंतर रजिस्टर नाव या ठिकाणी क्लिक करायचं आहे। रजिस्टर नाव क्लिक केल्यानंतर अलो या बटनाला क्लिक। त्यानंतर बँकेमध्ये आपण आपल्या अकाउंटला जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्या रजिस्टर नंबरवर क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर अलो या ठिकाणी करायचे। त्यानंतर थोडा वेळ घेईन। आपल्या SBI बँकेमध्ये रजिस्टर असलेला अकाउंटला लिंक असलेल्या मोबाईल नंबरची या ठिकाणी चेकिंग होईल। त्यानंतर बघा या ठिकाणी आपला अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा आहे। बघा या ठिकाणी मी माझा अकाउंट नंबर टाईप केलाय। त्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। मी या ठिकाणी माझी जन्मतारीख सिलेक्ट करून घेतो। जन्मतारीख, अकाउंट नंबर आणि जन्मतारीख फिल केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी समोर आपल्याला आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे, जो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये युजर नेम कशा पद्धतीने बनवायचा हे ऑनलाईन बघितलेलं आहे। तर मी या ठिकाणी माझा युजर नेम टाईप करून घेतो। या ठिकाणी मी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं। सबमिटवर क्लिक केल्यानंतर एक OTP आपल्याला येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी OTP टाकून घेतो। OTP टाकून झाल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी एक टिक मार्क येईल, त्या टिक मार्कला टर्म्स अँड कंडिशन क्लिक करून नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 6 अंकी पिनकोड पिन आपल्याला सेट करायचा आहे। 2 वेळेस आपल्याला हा पिन टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे। नेक्स्टला केल्यानंतर बघा या ठिकाणी आपला SBI युनो अतिशय सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे किंवा रजिस्टर झालेलं आहे। तर बघा अशा प्रकारे मित्रांनो SBI युनो लॉग इन झाल्यानंतर यामध्ये आपण भरपूर कामे करू शकतो, जसे की आपलं अकाउंट स्टेटमेंट पाहू शकतो, लोन स्टेटमेंट पाहू शकतो। त्यानंतर युनो कॅश आपण ATM कार्ड यूज न करता ATM मध्ये जाऊन युनो कॅश करू शकतो, युनो पे करू शकतो, कार्ड्स क्रेडिट कार्ड्स मागू शकतो, डेबिट कार्ड मागू शकतो। म्हणजे अशा प्रकारचे भरपूर कामं आपण या ठिकाणी या युनो SBI ॲप्लिकेशनहून करू शकतो। तर मित्रहो, अशा प्रकारे हा होता छोटासा व्हिडिओ। आपल्याला कसा वाटला आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।